जय शिवराय मित्रांनो अतिशय महत्त्वाचा असा अपडेट आहे मित्रांनो। 25% अग्रिमचा पीक विमा शेतकऱ्यांना कधी मिळणार आहे, नव कंपनीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना किती निधी वितरित करण्यात येणार आहे, कोणत्या कंपनीला किती निधी शासनाच्या माध्यमातून मंजूर करण्यात आलेल्या आहे या संदर्भात सविस्तर अशी माहिती घेणार आहोत मित्रांनो। त्यापूर्वी चॅनलवर जर नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राइब करा, बेल बटन ऑन करा, असेच अपडेट आपल्याला पाहायला मिळतील। तर मी गणेश ठाकरे, स्वागत आहे आपलं कृषी मराठी या YouTube चॅनलवरती। मित्रांनो, चॅनल नवीन आहे, चॅनलला नक्की सबस्क्राइब करा, असेच अपडेट आपल्याला पाहायला मिळतील। तर मित्रांनो, कोणते जिल्हे आहेत या जिल्ह्याला 25% अग्रिमचा पीक विमा मंजूर करण्यात आलेला आहे या संदर्भात सविस्तर अशी माहिती घेऊया। तर मित्रांनो, धाराशिव जिल्ह्यासाठी 25% अग्रिमचा पीक विमा मंजूर करण्यात आलेला आहे। नांदेड, हिंगोली, अमरावती, बुलढाणा, अकोला, वाशिम, नागपूर, चंद्रपूर, जालना, बीड, लातूर, परभणी, सांगली, कोल्हापूर, छत्रपती संभाजीनगर, पुणे नगर, सोलापूर, सातारा, नाशिक, नंदुरबार, धुळे, जळगाव या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 25% अग्रिमचा पीक विमा मिळणार आहे। मित्रांनो, पीक विमा कंपनीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी ही रक्कम वर्ग करणं अपेक्षित होतं, परंतु शेतकऱ्यांची दिवाळी ही अंधारात गेली। त्यानंतर शेतकऱ्यांना नवीन तारीख मिळाली, म्हणजे दिवाळीनंतर शेतकऱ्यांना 25% अग्रिमचा पीक विमा वाटप करू अशा प्रकारची माहिती समोर येत होती। त्यानंतर काही प्रमाणात शेतकऱ्यांना 25% अग्रिमचा पीक विमा वाटप करण्यात आलेला आहे। यामध्ये अकोल्याचा सुद्धा 25% अग्रिमचा पीक विमा वाटप करण्यात आलेला आहे। परभणीचा 25% अग्रिमचा पीक विमा वाटप करण्यात आलेला आहे। अकोल्याचा सुद्धा 25% अग्रिमचा पीक विमा वाटप करण्यात आलेला आहे। त्यानंतर जालना काही प्रमाणात 25% अग्रिमचा पीक विमा वाटप करण्यात आलेला आहे। मित्रांनो, यामध्ये आता धाराशिवचा 25% अग्रिमचा पीक विमा लवकरच वाटप होणार आहे। त्यानंतर पीक विमा कंपनी या नऊ कंपनीच्या माध्यमातून शासनाच्या माध्यमातून जी रक्कम मंजूर करण्यात आलेली ती अशा प्रकारे आहे मित्रांनो। भारतीय कृषी विमा कंपनीला 41,64,864 रुपयाचा 25% अग्रिमचा पीक विमा रक्कम ही मंजूर करून देण्यात आलेली आहे शासनाच्या माध्यमातून। शासनाचा जो हिस्सा असतो राज्य सरकारचा, केंद्र सरकारचा, हा हिस्सा पीक विमा कंपनीला देण्यात आलेला आहे। त्यानंतर जनरल इन्शुरन्स कंपनीला 52,32,38,837 रुपयाचा अग्रिमचा रक्कम ही मंजूर करून देण्यात आलेली आहे। HDFC कंपनीला 5,23,99,493 रुपयाचा 25% अग्रिमचा पीक विमा मंजूर करण्यात आलेला आहे। त्यानंतर ICICI कंपनीला 2,26,74,988 रुपयाचा 25% अग्रिमचा पीक विमा मंजूर करून देण्यात आलेला आहे। त्यानंतर जनरल इन्शुरन्स कंपनीला युनायटेड इंडिया कंपनीला 1,07,57,824 रुपयाचा 25% अग्रिमचा पीक विमा मंजूर करून देण्यात आलेला आहे। तर अशा प्रकारे या कंपनीला जवळपास 61,52,00,000 रुपयाचा सर्व मिळून 25% अग्रिमचा पीक विमा मंजूर करून देण्यात आलेला आहे। मित्रांनो, अशा प्रकारे या शेतकऱ्यांना 28 तारखेच्या नंतर खात्यावर पैसे जमा होण्याकरता सुरुवात होणार आहे। मित्रांनो, जवळपास हिंगोलीचा 25% अग्रिमचा पीक विमा वाटप करण्यात आलेला नाही। नांदेड असेल, धाराशिव असेल, अमरावती असेल, बुलढाणा, अकोल्याचा मित्रांनो वाटप करण्यात आलेला आहे। नागपूर, चंद्रपूर, वाशिमचा सुद्धा वाटप करण्यात आलेला आहे। जालना, बीड, त्यानंतर लातूर, परत येथे लातूर, सांगली, कोल्हापूर, छत्रपती संभाजीनगर, पुणे नगर, सोलापूर, सातारा, नाशिक, नंदुरबार, धुळे आणि जळगाव या उर्वरित जिल्हे काही बाकी आहेत। या जिल्ह्याला 25% अग्रिमचा पीक विमा येत्या 28 तारखेपासून वाटप होणार आहे अशा प्रकारच्या माहिती समोर येत आहे। मित्रांनो, अशा प्रकारचं 25% अग्रिमचा पीक विमा वाटप करण्यात येणार आहे। मित्रांनो, असेच अपडेट घेण्याकरता नक्कीच चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि एक वेळेस नवीन चॅनल असल्या कारणाने नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल बटन ऑन करा। जय शिवराय मित्रांनो।